नमस्कार मंडळी, सुवर्णास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। सध्या आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर वाळवणीचे पदार्थ बघणार आहोत। मग चला तर आता पहिलीच रेसिपी आपली उपवासाची बटाटा साबुदाणा चकली। अगदी प्रमाणानुसार सर्व काही बारीक सारीक टिप्ससह तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला आहे, तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि या उन्हाळ्यामध्ये नक्कीच अशा प्रकारे ह्या चकल्या करून बघा आणि नाही जमलं तर आमच्याकडे ऑर्डर पण करू शकता। मस्त आपल्या खमंग कुरकुरीत साबुदाणा बटाटा चकली इथे तळून झालेला आहे, तर मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते। अजिबातही तेलकट झालेली नाहीये। चला तर रेसिपीला सुरुवात करू। रात्री झोपण्याच्या आधी मी 1.5 किलो साबुदाणा पाण्याने स्वच्छ धुवून साबुदाणा पूर्ण बुडेल असं पाणी ठेवून तो भिजत ठेवलेला होता। सकाळी छान असा मस्त साबुदाणा भिजलेला आहे। 1.5 किलो साबुदाण्यासाठी आपल्याला 4 किलो बटाटे पाहिजे, तर बटाटा घेताना जो गावठी गावरान असतो ना तोच वापरा। उन्हाळ्यामध्येच हा बटाटा आपल्याला मार्केटमध्ये भेटून जातो। आता बटाटे आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, कारण त्याला बरीच माती चिटकलेली असते। त्यानंतर आता बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे, तर बटाटे उकडवण्यासाठी तुम्ही कुकरचा पण वापर करू शकता। 2-3 शिट्ट्यामध्ये बटाटे छान असे उकडतात, पण मी जास्त असल्यामुळे एका मोठ्या पातेल्यामध्ये टाकले आणि पातेलं पण मोठ्या शेगडीवरती ठेवलेलं आहे। पातेल्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे आतमध्ये वाफ तयार होऊन बटाटा लवकर उकडला जातो। तर इथं मी चेक करते 15 ते 20 मिनिटांनंतर बटाटा चेक करायचा, तर बटाटा उकडला आहे। आता हे सर्व बटाटे मी थंड पाण्यामध्ये काढून घेतले, कारण बटाटे आपल्याला सोलायचे। सर्व बटाटे इथे मी सोलून घेतलेले। आता बटाटा आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे, तर या ठिकाणी तुम्ही पुरणाची चाळण असते ना त्या चाळणीने चाळून घेतला म्हणजे बारीक केला तरी पण चालेल। दोन्ही पण पद्धतीमध्ये तुम्ही बटाटा बारीक करून घेऊ शकतात, फक्त बटाट्याच्या गुठळ्या गाठी असतात ना त्या जाऊ द्यायच्या नाही। आता शेगडीवरती मी पातेलं ठेवलेले आहे। पाणी ओतताना आपल्याला अंदाजे टाकायचे। ज्या मापाने तुम्ही साबुदाणा मोजला त्या मापाने 2 मापे पाणी टाकलं तरी पण चालेल। तर इथे पाण्यामध्येच मी लाल तिखट टाकते, तुम्ही हिरवी मिरची पण इथे वापरू शकता। तर तुमच्या चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे, तर मी 2 चमचे लाल तिखट टाकलं इथे आणि चवीनुसार मीठ टाकायचं, तर 5 चमचे मी इथे बारीक मीठ टाकलं। आता या पाण्याला उकळी आलेली आहे, तर उकळी आल्यानंतर भिजवलेला साबुदाणा त्यामध्ये सर्व काही टाकायचा आणि व्यवस्थित तो पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। एकसारखा साबुदाणा यामध्ये हलवत राहायचा आहे, कारण साबुदाणा जसा शिजेल तसा तो फुगेल पण आणि पाणी आटेल। तर खूप जास्त घट्ट हे मिश्रण बनवायचं नाहीये, थोडंसं सैलसर बनवायचं आहे। साबुदाणा शिजत असताना त्यामध्ये जर पाण्याची कमतरता वाटली ना तर पाणी पण थोडंसं गरम करून टाका। आता गॅस बारीक करून आपल्याला यावरती झाकण ठेवून थोडीशी वाफ द्यायची आहे। 15 ते 20 मिनिटं वाफू द्यायचा साबुदाणा, म्हणजे तो छान असा फुलतो। तर हे बघा, अशा प्रकारे आपला साबुदाणा छान मस्त शिजला आहे आणि खूप जास्त घट्ट हे मिश्रण झालेलं नाही आणि खूप जास्त पातळ पण करायचं नाही। अगदी अशाच प्रकारे हा साबुदाणा ठेवायचा आहे। तर शेगडी बंद करून टाकायची आणि किसून घेतलेल्या बटाट्यामध्ये पूर्ण साबुदाणा टाकायचा आहे। आता या वेळेला आपल्याला हे सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मिश्रण गरम असतं तोपर्यंत तुम्ही उलटणीने किंवा झाऱ्याने मिक्स करून घ्या, नंतर हाताने केलं तरी पण चालेल। सर्व काही मिक्स केल्यानंतर थोडंसं खाऊन बघा, तुम्हाला जर मीठ किंवा मिरची कमी वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही त्यावेळेला टाकू शकता। आता इथे मी पितळी चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे, तर यामध्ये आपल्याला हे पीठ टाकायचं आहे। तुमच्याकडे जर सोऱ्या नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी असते ना, दुधाची पिशवी असते, त्या प्रकारची पिशवी घेऊन त्याला होल पाडून हे पीठ भरून त्याने सुद्धा चकल्या करू शकता। आता मी सोऱ्यामध्ये पीठ भरलंय आणि इथे प्लॅस्टिकचा कागद अंथरलेला आहे, तर यावरती मी चकली करून दाखवते। अशा प्रकारे करायची आहे। चकली करताना सोऱ्या अलगद दाबावा लागतो, खूप जोरात पण दाबावा लागत नाहीये, कारण पीठ एकदम बरोबर झालेलं आहे। चकलीचं पीठ जर घट्ट झालं तर सोऱ्याने चकली करताना आहे ना हात दुखतात, पण हे पीठ अगदी बरोबर झालेलं आहे, त्यामुळे सहज चकली जमते। सर्व चकली करून झाल्यानंतर 2-3 दिवस याला कडकडीत ऊन द्यायचं आहे। तर उन्हामध्ये चकल्या मस्त वाळलेल्या आहे, तर बघू शकता तुम्ही, हाताने तोडून बघायची। अगदी कडकडीत वाळल्यानंतरच तेलामध्ये तळायची आहे। कढईमध्ये मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे, तर चकल्या तेलामध्ये सोडायच्या। एकदम मस्त अशा ह्या आपल्या उपवासाच्या बटाटा साबुदाण्याच्या चकली खमंग आणि कुरकुरीत झालेले आहे। तर ऑर्डर करण्यासाठी वरती स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्यावरती व्हॉट्सअपला मेसेज टाका, तुम्हाला चकली किती दिवसापर्यंत तुमच्या घरपोच मिळेल आणि त्याचा भाव काय असेल सर्व काही समजेल। आता इथं मी काही चकल्या तुम्हाला तळून दाखवलेल्या आहेत, तर त्यातली एक चकली मी तोडून पण दाखवते। एकदम मस्त कुरकुरीत झालेली आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशाच नवीन आणि पारंपरिक रेसिपी सोबत परत भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।